तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. राहता शहरात एका मुलाने आपल्या 65 वर्षीय वृद्ध वडिलांची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत उत्तम लक्ष्मण खैरे वय वर्ष 65 राहणार घोलप मंगल कार्यालयाजवळ राहता हे आपल्या मुलगा सचिन उत्तम खैरे याला कामधंदा करण्याबाबत सतत जाब विचारत असत. तू काही काम करत नाहीस, पैसे कमवत नाहीस अशा बोलण्याचा राग मनात धरून आरोपीने टोकाचं पाऊल उचलले. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील अंगणात आरोपी सचिनने वडिलांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर जवळच असलेल्या फरशीने त्यांच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर वार केले. या भीषण मारहाणीत उत्तम खैरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहता पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103/1 व 115/2 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सचिन उत्तम खैरे याला ताब्यात घेतला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण तसेच इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत या करत आहेत. वडिलांच्या रागात हे मुलाचं भविष्य दडलेलं असतं. ही गोष्ट अनेकदा समजून घेतली जात नाही. ज्यांनी रागावूनही योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच शब्दांचा राग मनात साठवून पोटच्या मुलानेच वडिलांचा अंत केला. ही अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी बाब आहे. एका क्षणाच्या रागाने केवळ एका जीवाचा नाही तर आयुष्यभराच्या नात्याचा अंत केला. या घटनेमुळे राहता शहरात हळहळ व्यक्त होत आहेत. वडिलांच्या रागामागचं प्रेम समजून घेतलं असतं तर आज हे घडलं असतं का, हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. वृत्तसंकलन विभाग, राहता.